आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येतेय, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचं आमदारांना मार्गदर्शन झालेलं आहे। एक महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे। खासदार कुठल्या कारणामुळे फुटले हे लोकांना सांगा, जनतेच्या प्रश्नावरती आक्रमक व्हा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिलेले आहेत। आणि त्यामुळे शिवालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले आणि हे खासदार कोणत्या कारणामुळे फुटले हे लोकांना सांगा असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि जनतेच्या प्रश्नांवर आता आक्रमक व्हा अशा स्वरूपाचा आदेशच त्यांनी या सर्व आमदारांना दिलाय। 15 आमदार या ठिकाणी उपस्थित होते, इतर 4 जण अनुपस्थित होते। मात्र सर्वच आमदारांना जे सध्या शिवसेनेमध्ये आहेत, उद्धव ठाकरेंसोबत आहेत, त्यांना आक्रमक व्हा, जनतेच्या प्रश्नांवरती आक्रमक व्हा अशा स्वरूपाचा आदेश दिलेला आहे उद्धव ठाकरे यांनी। इनसाइड स्टोरी आपण बघतोय। उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलेलं आहे। या मार्गदर्शनातून उद्धव ठाकरे कुठलाही डॅमेज कंट्रोल टाळण्याचा प्रयत्न करतायत। येत्या काळामध्ये आमदार फुटू नयेत यासाठीचे प्रयत्न ते करतायत। आणि आता जे खासदार फुटले ते कोणत्या कारणामुळे फुटले ते जाऊन लोकांना सांगा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक व्हा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे हे सर्व आमदार फुटू नयेत याची काळजी, याची दक्षता आता उद्धव ठाकरे हे देखील घेत आहेत। आवेश तांदळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आवेश, काय स्वरूपाचं मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांचं, काय इनसाइड स्टोरी? नक्कीच पर्यंत आपल्याला माहित आहे, ही बैठक खूप महत्त्वाची होती, कारण की खासदार फुटल्यानंतर ऑपरेशन 2 म्हणून आमदाराकडे लक्ष होतं। त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवलेली होती। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हे खासदार बंडखोरीकडून फुटले त्यावेळेस त्यांनी 2-3 कारणं दिले होते की उद्धव ठाकरे आमच्याकडे लक्ष नसते, तसेच आमच्या जो मतदारसंघात आहेत त्याबाबत ते कुठलीही बैठक त्यांनी घेतलेली नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा निवडणुका, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले, असे 3-4 कारण त्यांनी दिलेले होते। त्या पार्श्वभूमीवर हे आमदारची बैठक बोलवलेली होती उद्धव ठाकरे यांनी। आणि आमदारांना त्यांनी सूचना दिलेल्या आहे की जे खासदार फुटले त्यांच्या मतदारसंघात जा आणि त्यांना सांगा की कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी पक्ष खासदारांना पण वेळ दिली होती, आमदारांना वेळ दिली होती आणि आतापर्यंत काय काय केले हे सर्व माहिती त्यांनी आमदारांना दिलेली आहे। तसेच जे सरकार, एक दुसरी गोष्ट म्हणजे सरकार विरुद्ध पण सध्या ग्रामीण भागात रोष आहे, तो सुद्धा तुम्ही मांडा, वेगवेगळे आंदोलन करा, अशा सुद्धा सूचना त्यांनी आमदारांना दिलेल्या आहेत। प्रज्ञा, नक्कीच। मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच येतो आवेश की आतापर्यंत आपण बघितलं तर सर्वच्या सर्व आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते। त्याबद्दल काही बोलणं झालेलं होतं का? त्याबद्दल काही कळू शकलंय का? नक्कीच प्रज्ञा, 4 आमदार या बैठकीला उपस्थित होते। थोडंसं आवेश तुम्हाला थांबव। तानाजी सावंतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि कोणाला गन पॉइंट वरती आणलेलं नाही, आपापल्या मतदारसंघात फिरले आणि 20 ते 25 लाख लोकांचे प्रश्न हे पूर्ण करण्यासाठी ते आमच्या पक्षामध्ये येत आहेत असं म्हणत त्यांनी अर्थातच या सर्व 6 खासदारांच्या येण्यावरती भाष्य केलेलं आहे। आणि ते ज्या पद्धतीनं आलेले आहेत त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे की ते कोणत्याही वेगळ्या विचारधारेत चाललेले नाही, आमची विचारधारा सारखीच आहे, ते आमच्याच पक्षात येत आहेत, शिवसेनेत प्रवेश करते होत आहेत, कुठल्या वेगळ्या पक्षात ते चाललेले नाहीत असंही स्पष्टीकरण तानाजी सावंतांनी दिलेलं आहे। आणि त्यामुळे सध्या आपण बघतोय की ही महत्त्वाची प्रतीक्षा एकीकडे आहे की हे सर्वच्या सर्व खासदार आणि स्वतः एकनाथ शिंदे कधी येणार। त्याचबरोबरीनं दुसरीकडे या सगळ्या आमदारांना जवळपास 20 आमदार येणं अपेक्षित होतं, त्यापैकी 15 जण उपस्थित होते। आणि या सगळ्या 15 जणांना मार्गदर्शन करताना मात्र उद्धव ठाकरे यांनी जोरदार पद्धतीनं आपले प्रश्न मांडा, मुळात हे खासदार का फुटले हे सांगा, कशा पद्धतीने या सगळ्या खासदारांना वेळोवेळी मदत केलेली होती, त्यांच्या मतदारसंघामध्ये मी स्वतः जात होतो हेही लोकांपर्यंत पोहोचवा। आणि आता अगदी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्व लोकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक व्हा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांसमोर मांडली आहे।